Dear student, I am Mr. Sonone sir from Pimpagaon Baswant. The name of my school is Let M.L. Jadhav Kanya Vidyalaya Pimpagaon Baswant. Today we are going to learn and discuss about writing skill. Under the section of writing skill, there is a speech writing. So we will discuss about speech writing tips and ideas. So रायटिंग स्किल स्पीच रायटिंग म्हणजे थोडक्यात भाषण लेखन करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. भाषण करणं वेगळं आणि भाषण लेखन करणं वेगळं, आणि दोन्ही पण हे स्किल आहे, कौशल्य आहे. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात घ्या, डू आय नो द फॉर्मॅट. भाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी, भाषण लेखन करण्यासाठी आपल्याला त्या भाषणाचा जो काही फॉर्मॅट असेल, त्याची जे चौकट असेल ते आपल्याला माहिती पाहिजे. Speech writing or presenting a speech in front of an actual audience or listener is influencing them and conveying intended matter in a relevant way. म्हणजे थोडक्यात आपल्या समोर जो श्रोता असेल, जो ऐकणारा वर्ग असेल, त्या त्यांच्यावरती आपल्या भाषणाची छाप पडली पाहिजे. आपलं भाषणाचा हेतू त्यांना कळाला पाहिजे. ह्या दृष्टीने आपण आपल्या भाषणाची चौकट असणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना, बऱ्याच व्यक्तींना भाषणाची सुरुवात कशी करावी याची कल्पना नसते. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला त्यांनी काही गोष्टी सुचवलेल्या आहे. हाऊ टू स्टार्ट. द टाईप अँड द टॉपिक ऑफ द स्पीच आर व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टार्ट द स्पीच इन अ प्रॉपर वे. आपल्याला जे भाषण लिहायचं असेल, आपल्याला जे भाषण करायचं असेल श्रोत्यांसमोर, तर त्यासाठी आपल्या भाषणाचा जो काही विषय असेल, आपण भाषण कशा प्रकारे सुरू करणार आहे, हे फार महत्त्वाची गोष्ट असते. वी शुड हॅव अ फेअर आयडिया अबाउट द लिसनर. आणि आपल्यासमोर जे काही श्रोते बसलेले, कोणत्या प्रकारचे श्रोते बसले, लहान मुलं असतील किंवा वयस्कर वर्ग असेल किंवा सुशिक्षित वर्ग असेल, म्हणजे थोडक्यात वय आणि परिस्थिती बघून, ॲटमॉस्फिअर बघून आपण आपलं भाषण करणं हे गरजेचं असतं. जेणेकरून आपलं भाषण असं असलं पाहिजे की जे श्रोतेवर्ग असतील त्यांचं पूर्ण लक्ष आपल्याकडे आपण ओढून घेतलं पाहिजे. मीन्स हिअर वी कॅन ग्रॅब देअर अटेन्शन टुवर्ड्स यू विच वूड लास्ट लॉंग टिल द एंड. म्हणजे थोडक्यात भाषण संपेपर्यंत आपल्यासमोर बसलेले जे काही श्रोते असेल त्यांचं मन आपल्या भाषणाकडे वळवलं पाहिजे आणि ते टिकून ठेवलं पाहिजे. सो वी मस्ट ट्राय टू स्टार्ट द स्पीच विथ सूट अवर पर्सनॅलिटी अकॉर्डिंग टू द टॉपिक, ऑडियन्स अँड ॲटमॉस्फिअर. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला की आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसं आपण असा टॉपिक निवडायचा. आपल्यासमोर कोणता वर्ग बसलेला आहे, प्रेक्षक वर्ग, त्यांचा विचार करायचा आणि आपण कोणत्या वातावरणामध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये आपण भाषण करणार आहे त्याचा विचारसुद्धा आपण केला पाहिजे. म्हणजे आपण ह्या पद्धतीने सुरुवात केली पाहिजे.
Next point, you can start it by, means here you can start your uh, speech in different way. You can start your speech by telling a story, by telling a joke, by explaining a famous statement, by using audio video aids, by a proverb or maxim, means by using proverbs or maxim, by communicating with the audience, by asking questions to the audience, by giving data, and last by revealing a secret. In this way you can start your speech. Next point, what to write. Speeches are like essays, they have an introduction. भाषण करणं हा एक प्रकारचा निबंधाचाच प्रकार आहे. भाषण लिहिणं सुद्धा निबंधाचाच प्रकार आहे. दे हॅव अन इंट्रोडक्शन, मेन बॉडी अँड द कन्क्लुजन. म्हणजे कोणत्याही प्रकारचं भाषण लिहित असताना किंवा भाषण करत असताना त्याचे ते 3 स्टेजेस फार महत्त्वाचे असतात. प्रस्तावना, मुख्य विषय आणि निष्कर्ष. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. बट दे मीन टू लिसन अँड नॉट टू रीड, सो दॅट युअर वर्ड्स कुड हेल्प द ऑडियन्स टू पेंट अ मेंटल इमेज. म्हणजे आपण ज्या पद्धतीने भाषण करू, ज्या पद्धतीने आपण भाषण लिहिणार आहे, त्यानुसार श्रोतेवर्ग असेल किंवा वाचक असेल त्याची मानसिकता तयार होते. नेक्स्ट पॉईंट, व्हॉट टू ब्रिंग क्वालिटी टू युअर स्पीच. आपण आपल्या भाषणामध्ये चांगल्या प्रकारच्या गोष्टीचा अंतर्भाव केल्यामुळेच आपलं भाषण हे अतिशय उत्कृष्ट होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी काही गोष्टी सुचवलेल्या आहे. टू हॅव गुड क्वालिटी इन युअर स्पीच, यू मस्ट हॅव अ व्हरायटी ऑफ थिंग इन इट. विथ ऑल युअर गुड कंटेंट, इट शुड हॅव अ लिटिल कलर, ड्रामा, humor and emotions. It should have anecdotes and example which can hold the attention of the audience. थोडक्यात असं म्हणता येईल, आपलं भाषण जर आपल्याला प्रभावशाली बनवायचं असेल किंवा आपल्याला आपलं भाषण प्रभावशाली लिहायचं असेल वाचकाच्या दृष्टीने, तर आपल्या भाषणामध्ये विनोद किंवा काही भावनात्मक, आवाजाचा चढ उतार, शब्द फेक, ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे रंजक असे किस्से सांगून, वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण किंवा दाखले देऊन आपण आपलं भाषण हे अतिशय प्रभावशाली बनवलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट, व्हॉट आर द रेलिव्हंट थॉट्स, स्लोगन ऑर मॅक्झिम. आपण आपल्या ह्या भाषणामध्ये काही घोषवाक्य असेल, काही म्हणी असेल किंवा काही रंजक गोष्टी जर आपण वापरल्या तर आपलं भाषण नक्कीच अतिशय प्रभावशाली आणि अतिशय उत्कृष्ट होऊ शकतं. Anecdotes and examples will increase the interest of the audience. But to keep them involved in the speech, we must think about slogans and good thoughts of some great people. Some proverbs or maxim will do the best. म्हणजे आपल्या भाषणामध्ये रंजक किस्से असले पाहिजे, वेगळ्या प्रकारचे उदाहरणं असले पाहिजे. त्याच्यामुळे आपल्यासमोर असलेले जे काही प्रेक्षक असतील, वाचक असतील, त्यांचा हा इंटरेस्ट वाढला पाहिजे. आणि त्यासाठी आपण घोषवाक्य वापरले पाहिजे, काही गुड थॉट्स वापरले पाहिजे, सुभाषितं वापरली पाहिजे, काही
म्हणी वापरल्या पाहिजे, काही वाक्प्रचार वापरले पाहिजे की जेणेकरून आपलं भाषण हे अतिशय प्रभावशाली होईल. नेक्स्ट पॉईंट, व्हॉट इज द सिस्टमॅटिक प्रोसिजर टू जस्टिफाय अँड रिसिविंग स्पीच. म्हणजे आपण भाषण करत असताना त्याच्या काही प्रोसिजर्स असतात, त्याचे काही टप्पे असतात. ॲज टोल्ड बिफोर, द स्पीच इज अन ओरल एसे हॅविंग अन इंट्रोडक्शन, मेन बॉडी अँड द कन्क्लुजन. जसं आपण भाषण लिखाण करतो त्यालासुद्धा प्रस्तावना असते, त्यालासुद्धा मुख्य विषय असतो, गाभा आणि त्याचा निष्कर्ष असतो. तसं भाषण करत असताना सुद्धा ह्या 3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. नेक्स्ट पॉईंट, व्हॉट शुड बी द साईज ऑर लेंथ ऑफ स्पीच. आपण जे भाषण करणारे किंवा भाषण लिहिणारे तर त्याचा आकार किती असला पाहिजे, ते किती वेळ चाललं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे. इट इज डिपेंड अपॉन द अकेजन अँड द ऑडियन्स. आपल्यासमोर बसलेले जे प्रेक्षक असतील, जे वातावरण असेल, जो प्रसंग असेल त्यानुसार आपण आपल्या भाषणाची लांबी कमी जास्त करणं गरजेचं आहे. बट फॉर स्पीच रायटिंग इट मस्ट हॅव क्वालिटी विथ गुड क्वांटिटी. परंतु भाषण लिहिण्यासाठी आपल्याला क्वालिटी महत्त्वाची आणि क्वांटिटीसुद्धा महत्त्वाची आहे. विच आर द अदर एलिमेंट्स टू बी इन्क्लुडेड. आपल्या भाषणामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव असला पाहिजे. व्हाईल रायटिंग अ स्पीच इट शुड शो द गुड यूज ऑफ लँग्वेज विथ यूज ऑफ ब्लॅझिंग वर्ड्स. थोडक्यात भाषण लिहित असताना आपण अतिशय उत्कृष्ट अशी भाषा वापरली पाहिजे. त्यानंतर ब्लॅझिंग वर्ड्स म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह भारदस्त असे शब्दांचा वापर केला पाहिजे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाक्प्रचार वापरले पाहिजे आणि सोपे असे वाक्यरचना वापरून आपलं भाषण प्रभावशाली बनवलं पाहिजे. चेंज टू कॉन्टेक्स्ट मस्ट बी फ्लेक्झिबल विच आर अलाव द रीडर टू गो फर्दर. आपल्या भाषणामध्ये काही गोष्टी ह्या फ्लेक्झिबल असल्या पाहिजे. आपल्या भाषणामधला जो विषय असेल थोडा त्याच्यामध्ये लवचिकता असली पाहिजे. प्रनन्सिएशन अँड इंटोनेशन मस्ट बी वर्कड आउट बाय द स्पीकर इन ॲक्च्युअल स्पीच. भाषण करत असताना आपल्या भाषणामध्ये आपला उच्चार उत्कृष्ट असला पाहिजे. भाषणामध्ये चढउतार असला पाहिजे जेणेकरून प्रेक्षकाने त्याच्यात आनंद घेतला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट, इंट्रोडक्शन. वी मस्ट ग्रॅब द अटेन्शन ऑफ द ऑडियन्स इन द बिगिनिंग. आपण भाषण सुरू करताना प्रस्तावना देणं गरजेचं आहे आणि ती प्रस्तावना अतिशय उत्कृष्ट असली पाहिजे जेणेकरून आपली प्रस्तावना दिल्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचं, श्रवणांचं, ऐकणाऱ्यांचं, ऑडियन्सचं लक्ष आपल्याकडं आपण वेधून घेतलं पाहिजे. मेन बॉडी. टेल देम व्हॉट यू थिंक, टॉक टू देम, इन्व्हॉल्व देम, कीप देअर थिंकिंग प्रोसेस ऑन बाय युअर वर्ड्स. टेल देम व्हॉट यू थिंक, टॉक टू देम, इन्व्हॉल्व देम. थोडक्यात आपण भाषण करत असताना आपल्यासमोर बसलेले जे काही श्रोते असतील त्यांना आपल्या भाषणात त्यांचा समावेश करून घेणं, आपल्या भाषणामध्ये आपण त्यांचा अंतर्भाव करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांची विचार प्रक्रिया आपण चालू ठेवायची. कन्क्लुजन, निष्कर्ष. कन्क्लूड द स्पीच विथ अ ग्रेट फर्मनेस in a way that your point of view would turn into audience point of view. शेवटचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, निष्कर्ष.
कन्क्लूड द स्पीच विथ अ ग्रेट फर्मनेस. आपण आपल्या भाषणाचा शेवट हा अतिशय खंबीरपणाने आपण केला पाहिजे. त्यानंतर आपले जे विचार आहे ते विचार त्या श्रोत्यांनासुद्धा पटले पाहिजे, त्यांनीसुद्धा आपल्यासारखाच विचार केला पाहिजे. अशा प्रकारे आपण हे भाषण कौशल्य लिखाणाबद्दल आणि भाषण कसं केलं पाहिजे त्याच्या काही टिप्स आपण बघितल्या. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असं मी अपेक्षा करतो आणि थांबतो. थँक्यू.